श्रीराम समर्थ. सज्जनहो, प्रपंचात अथवा व्यवहारात विविधता भिन्नता भरून आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्नता ही म्हण आपल्याकडं प्रसिद्धच आहे. व्यक्तिव्यक्तींचा स्वभाव, सवयी, दिसणं, बोलणं यात कमालीची विविधता आहे. अगदी याचप्रमाणे साहित्य, तत्वज्ञान या क्षेत्रातही अनेकपणा, मतभिन्नता प्रकर्षाने आढळते. इतकंच काय, पण उपनिषदांच्यात सुद्धा थोड्याफार फरकानी मतभिन्नता आहेच. वेगवेगळ्या प्रसंगी ऋषींना आत्मचिंतनातून जे स्फुरलं ते त्या त्यावेळी सांगितलं गेलं, म्हणून त्यात एकवाक्यता आहेच असं नाही. अशा वेळी धर्माधर्माचा निर्णय कसा करावा असा प्रश्न यक्षांनी युधिष्ठिराला महाभारतात विचारला आहे. तेव्हा युधिष्ठिरांनी असं उत्तर दिलं की श्रुती अनेक प्रकारे भिन्न आहेत. एकाही ऋषीचं वचन धर्मरहस्याबाबत अंतिम प्रमाण नाही. हे खूप गूढ आहे. म्हणून थोर पुरुष ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जावं. संसारी मनुष्यांना त्याचा अनुभव अथवा मत विचारलं तर कोणी म्हणेल की संसार करता करताच आपण पहिलं तिरी पोहोचू, त्याबरोबर थोडाफार दानधर्म करू. तर काही म्हणतील की संसार करता करता लोभ अंगाला चिकटतो, पोटासाठी कुटुंबाची सेवा करताना दुसरा वेगळा धर्म कोणता. कोणी म्हणतील तीर्थयात्रा करून पुण्य मिळवावं, तर कोणी योग साधना करून देहाला अमर करावं असं ठाम मत प्रतिपादन करतील. याचाच अर्थ काय की प्रपंच असो वा परमार्थ, त्यात मतमतांचा गलबला असणारच. त्यामधून बाहेर पडायला परमार्थामध्ये तरी सत्पुरुषांच्या संगतीसारखा अत्यंत सुरक्षित आणि निश्चित फलदायी असा अन्य उपाय नाही. श्री समर्थ म्हणतात, संत वचनी ठेविता भाव, तोची शुद्ध स्वानुभव, मनाचा तैसाच स्वभाव आपण वस्तू. अर्थात संत वचनांवर दृढ निष्ठा ठेवावी, कारण त्यांची वचनं ही स्वानुभवावर आधारित असतात. शिवाय मनाला जसं वळण लावावं तसं ते लागतं, हा मनाचा स्वभाव आहे. म्हणून आपण आत्मवस्तूच आहोत हीच गोष्ट मनावर पुन्हा पुन्हा ठसवायचा प्रयत्न करावा. इथं श्रीमद भगवत पूज्यपाद आद्य श्री शंकराचार्यांच्या निर्वाणाष्टक या स्तोत्राची आठवण होते. आचार्यांनी या रचनेत आत्म्याला चिदानंद रूप शिव असल्याचं संबोधलं आहे. ते म्हणतात, आत्मा म्हणजे मन, बुद्धी, अहंकार अथवा चित्तस्वरूप नाही. पंचेंद्रिय किंवा पंचप्राण म्हणजे सुद्धा मीच खरं स्वरूप नाही. द्वेष, राग, लोभ, मोह अथवा चतुर्विध पुरुषार्थ देखील आत्मस्वरूप नव्हेत, तर बद्धमुक्तीच्या पलीकडचं निर्विकल्प, निराकार असं सच्चित आनंदरूप हेच खरं आत्मस्वरूप आहे. श्री समर्थ सुद्धा हेच सांगतात की साधकांनी जर देहबुद्धी सोडली तर तो स्वतःच ब्रह्मरूप होतो. स्वानुभवाचं हेच मुख्य रहस्य आहे. तैसे देहबुद्धी सोडिता, साधकास झाले तत्वता, अनुभवाची मुख्य वार्ता ते हे ऐसी. जय जय रघुवीर समर्थ.